नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आज काही व्हिडिओ बघितले मी. त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला ह्या महिन्याच्या मुंबईला काहीतरी मोर्चा घेऊन येणार आहेत मराठा आरक्षणासाठी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिलेली आहे की तुम्ही समजा हे अडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप जड जाईल वगैरे. आता ते शासन आहे, हे काय म्हणतात त्याला, हे मोर्चा काढणारी लोक आहेत, त्या दोघांमधला जो विषय आहे तो आहे. पण मराठा आरक्षणासाठी म्हणून त्यांनी तो मोर्चा काढलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना ते OBC मधनं मराठा आरक्षण पाहिजे असा तो विषय आहे. माझं एक मनोज जरांगेंना एक विचारणं आहे की माझ्या माहितीप्रमाणे माझा जो काय अभ्यास आहे, म्हणजे मी कुलकर्णी आहे, माझ्या जातीला रिझर्वेशन कालही नव्हतं, आजही नाही आहे आणि उद्याही नसेल. आम्ही कालही मागितलं नाही, आजही मागत नाही आणि उद्याही मागत नाही. पण मला त्यांना एक विचारायचं आहे की आत्तापर्यंत मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं, म्हणजे 2014च्या आधी जे काही आरक्षणं मिळालेली आहेत ही सगळी मराठा समाजातल्याच लोकांनी आरक्षणं दिलेली आहेत त्यांना, की एकच दिलं ते RR पाटलांनी दिलं. त्याच्या आधीच्या प्रत्येक मराठा मुख्यमंत्र्यांनी यांना आरक्षण अजिबात देता येणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टात सुद्धा यांचं आरक्षण टिकलं नाही. 2014 नंतर 2017-18 साली देवेंद्र फडणवीस यांनी यांना आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देऊन ते हायकोर्टामध्ये टिकलंसुद्धा. पण त्याच्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेला कटपुतली बनवून जे काही केलं आणि ती महाविकास म्हणजे महाभकास आहे ती खरं, महाभकास आघाडी जी केली, त्या महाभकास आघाडीतल्या नेतृत्वाने सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकू दिलं नाही. मग हे आणि आजही तुम्ही जरांगे पाटील हे फक्त फडणवीसांना टार्गेट करतात. फडणवीसांना टार्गेट करायचं काहीच कारण नाही. त्याच्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पण आजचा विषय म्हणजे की हे आरक्षण मराठा समाजाला मनोज जरांगे आरक्षणाच्या नावाखाली किंवा इतर OBC नेतेसुद्धा आरक्षणाच्या नावाखाली मराठी समाजाला पुढे नेत आहेत का मागे नेत आहेत, म्हणजे त्यांचं भलं करतायत का हे त्यांचं नुकसान करतायत. माझा एक जरांगे पाटलांना किंवा इतर जे काही OBC नेते आहेत वगैरे ह्यांना यांच्याबद्दल मला एक साधा प्रश्न आहे यांना, की आज मराठा समाज किंवा मराठी माणूस हा राज्यकर्ता होता. म्हणजे 1818 सालापर्यंत मराठी माणसांनी अटकेपासून तंजावरपर्यंत अगदी ओरिसापर्यंत आपलं राज्य होतं. आजही ओरिसाच्या पुरीमध्ये जी जगन्नाथाची रथयात्रा निघते त्याचा मान आहे नागपूरच्या भोसल्यांना, हे विसरून चालणार नाही. म्हणजे एक तर मराठा कम्युनिटी ही श्रेष्ठ आहे, राज्यकर्ती कम्युनिटी आहे. म्हणजे राजे, सरदारकी, देशमुख, सरपंच सगळं काही त्यांच्याकडे आहे. काय आणखीन तरीसुद्धा त्यांना आरक्षण पाहिजे. मला ह्या लोकांना एक हे की 1947 साली फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर अर्धा बंगाल पाकिस्तानात गेला, अर्धा पंजाब पाकिस्तानात गेला, अर्धा काश्मीर पाकिस्तानात गेला, तुमचं राजस्थानचा काही भाग पाकिस्तानात गेला. पण सिंध हा संपूर्ण प्रांत पाकिस्तानात गेला. त्यामुळे सिंधमधले जे हिंदू सिंधी होते हे सगळे विस्थापित झाले आणि हे सगळे 95% सिंधी हे काय म्हणतात त्याला हिंदुस्थानात येऊन राहिले. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर सिंधी लोक आहेत, विशेषतः मुंबईमध्ये, उल्हासनगरमध्ये किंवा पुण्यामध्ये, पिंपरी ह्या भागामध्ये, किंवा अशी त्यांची पॉकेट्स आहेत जिथे त्यांना गव्हर्नमेंटनी त्यांना इथे राहायला दिलं आणि त्यांनी इथे व्यवसाय वाढवले. ह्या सिंधी लोकांना आज स्वतःची शेती अशी आहे का तर नाही, स्वतःची इस्टेट अशी आहे का तर नाही. तर आज ह्या सगळ्या लोकांची ही अशी परिस्थिती आहे होती. म्हणजे ते जेव्हा आले तेव्हा आज आपल्या मराठी माणसाकडे किंवा
जे काय आरक्षण जी लोक मागत आहेत, यांच्याकडे शेती आहे का? 100% आहे. यांच्याकडे 2 वेळेस खायला पैसे आहेत का? 100% आहेत. काय त्याच्यानंतर स्वतःचं राष्ट्र आहे का? म्हणजे स्वतःचा प्रदेश आहे का? तर महाराष्ट्र आहे तुमच्यासाठी. तुम्ही काही विस्थापित नाही. काय आज तुम्ही एकत्र कुटुंब म्हणून पण काही ठिकाणी राहतात किंवा सगळे सोयरे पंचक्रोशीमध्ये राहतात. आज यांची कित्येक लोक, म्हणजे जी 70-75 वर्षापूर्वी जी झाले त्याच्यातले कित्येक लोक यांची मारली गेली, खून झाले, यांच्या मुलींवर बलात्कार झाले. त्या मुसलमानांनी सगळं हे केलं, त्यांच्या मुली ठेवून घेतल्या. तेथून जे वाचले म्हणजे 10 निघाले तर त्याच्यातले 5 का 6च हिंदुस्थानात पोचले किंवा वाचले. बाकी सगळे मेले किंवा तिथे त्यांनी ठेवून घेतली त्या लोकांनी आणि त्यांच्यावर जी काय अनंत अत्याचार केले ते हे. पण ते इथे आले, हे सिंधी लोक. ही सिंधी लोक इथे येऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, स्वतः पुढे आले. काय आज तुम्हाला कुठेही सिंधी कुठे आरक्षण मागताना दिसत नाही, कुठे त्यांना सवलती, व्यवसायामध्ये सवलती तुम्हाला दिसत नाहीत. काय की सिंधी आहे म्हणून तुम्हाला इन्कम टॅक्स माफ आहे किंवा GST माफ आहे किंवा सिंधी आहेत म्हणून, विस्थापित आहात म्हणून तुम्हाला शिक्षणात आरक्षण आहे किंवा नोकरीत आरक्षण आहे. तुम्हाला नोकऱ्यांमध्येही सिंधी कुठे दिसत नाहीत. काय सिंधी भिकारी कुठे तुम्हाला दिसत नाहीत. काय किंवा सिंधी कुठे काय म्हणतात त्याला, लाखोचे मोर्चे काढून आम्हाला ही सवलत पाहिजे किंवा आम्हाला ती सवलत पाहिजे असे मोर्चे काढताना तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. काय आणखीन तरीसुद्धा आज ते सुबत्ता म्हणजे अंगावरच्या कपड्यानिशी इथे येऊन त्यांनी आज काय म्हणतात त्याला, एवढी ऐश्वर्य संपत्ती कमवलेली आहे. आणखीन आजही ते सामाजिकदृष्ट्या याच्यामध्ये दानशूर पण मोठ्या प्रमाणावरती ही लोक आहेत. तर ह्याचा आपण मराठी माणसाने किंवा आत्ता जे आरक्षण मागतात ह्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय. म्हणजे आपण आपल्या जमातीला पुढे नेतोय का मागे नेतोय. काय हे आरक्षण मागून तुम्ही काय करता. आज तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही राज्यकर्ते होतात. म्हणजे शशी थरूरने कुठेतरी एकदा सांगितलं पण आहे की इंग्रज नसते तर हिंदुस्थानावर राज्य केलं असतं तर मराठ्यांनी राज्य केलं असतं. तर आपण राज्यकर्ते आहोत आणि आपण राज्यकर्ते आज असं आपण काय म्हणतात त्याला, जरांगे पाटलांच्या किंवा इतर कुठल्या या नेतृत्वाच्या मागे जाऊन आरक्षण मागतो. आज आपल्याकडे स्वतःचं एवढं सगळं असून आपण का व्यवसायामध्ये, आपण का आर्थिकदृष्ट्या पुढे येऊ शकत नाहीत. सिंध्यांमध्ये या जातीपाती नाही आहेत का? 100% आहेत त्यांच्याकडे. त्यांच्याकडे सुद्धा मागासवर्ग आहेत, त्यांच्याकडे सुद्धा दलित आहेत, त्यांच्याकडे सुद्धा OBC आहेत, त्यांच्याकडे सुद्धा सवर्ण आहेत. पण हे सगळे, मी असं म्हणत नाही की फक्त त्यांच्यातले सवर्ण OBC दलित जे काही त्यांच्या जाती आहेत, या सगळ्या जाती आज वरती आलेल्या आहेत, या सगळ्या पुढारलेल्या आहेत. आपण ह्या जातींचं ह्याच्यावर अभ्यास करून आपण हे, म्हणजे माझी ही विनंती आहे, म्हणजे आता शेवटी तो त्यांचा आहे आणि मराठ्याचा नाद करायचा नाही वगैरे वगैरे हे त्यांचं आहे. मला हेही एक समजत नाही, मराठ्याचा नाद करायचा नाही. अरे मराठ्याचा काय नाद करायचा नाही. तुम्ही मराठे राज्यकर्ते आहात. आज एवढे मुख्यमंत्री झाले तुमचे. काय की आणि एवढे मुख्यमंत्री येऊनसुद्धा आज तुम्ही मागासलेले, तर तुम्ही ते देवेंद्र फडणवीसला शिव्या देण्यात काय उपयोग आहे. तुमच्या नेतृत्वाला शिव्या द्या ना. तुमच्या नेतृत्वाने काय केलं आहे ते बघा ना. काय तुमच्या नेतृत्वाने तुमची आज ही परिस्थिती आणून ठेवली, त्यांना बोला ना. पण तुम्ही आजही, म्हणजे माझ्या दृष्टीने मराठातला सगळ्यात स्ट्रॉंग नेता म्हटलं तर शरद पवार आहे. तर शरद पवार साहेबांना तुम्ही दोष का देत नाहीत. तुम्ही शरद पवारांनी तुम्हाला कुठलं चांगलं तुमच्यासाठी काय केलं. आज शरद पवार एवढे हे होते. एक बारामतीचं सुद्धा जे काही चांगलं झालेलं आहे ते अजित पवारांमुळे झालेलं आहे. अजितदादांनी केलेली ती सगळी डेव्हलपमेंट आहे. शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केलं आहे. मनोज जरांगे कधी प्रश्न विचारतील शरद पवारांना. आहे हिंमत मनोज जरांगेंची शरद पवारांना प्रश्न विचारायची. काय तर आणि आज म्हणजे आत्तापर्यंत हे मुंबईवर धडक, अमुक तमुक सगळं जे काय, आज म्हणजे मुंबईला गणपती असताना हे तिथे धडकणार, म्हणजे ते गणपतीच्या आपल्या याचा विचका करणार. म्हणजे तुम्ही आपल्या धर्माच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार. काय मला आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण एवढेच, म्हणजे आज सगळ्या हिंदुस्थानात आपल्याला मानतात. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, पंजाबमध्ये जा, काश्मीरमध्ये जा, त्यांनासुद्धा आपल्याकडे मानतात. बाळासाहेब ठाकरेंना हिंदुओं का राजा म्हटलं जायचं. आज बाळासाहेब ठाकरेंचं त्यांच्या चिरंजीवांनी काय वाट लावून ठेवली तुम्ही बघा. काय पण
आपण सिंधी समाजाकडनं काहीतरी शिकून कसं वरती यायचं हे शिकायचं सोडून आपण आपल्या समाज, आपला राज्यकर्ता समाज, आपला राजा समाज याला तुम्ही मागासवर्गीय समाज करतात. आज एवढंच. धन्यवाद.